आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाल सदन अनाथ आश्रम हाच का? हो हाच आहे. आपण कोण? मी एनजीओ कडनं आली आहे, हॅपी फेसेस. अच्छा या ना, या या या. एक मिनिट, तुम्हाला आमच्या आश्रमाबद्दल कसं कळलं? रुद्र पैठणकरांमुळे. या 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 ना या. काय झालं बिट्टी? आज पार्टनरचं काही खरं नाही. फोन लावा पटकन, पटकन लावा फोन. लवकर बाई. घे घे. भरतचं एवढे सकाळी फोन? हा भरत बोल. हॅलो पार्टनर, तुला काय आईचा मार खायचा आहे का? बिट्टी काय ग, काय झालं? आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. असं का करतोस तू? आई चिडते माहिती ना, तरी असं वागतोस. तू इथे कधीच येऊ नकोस. असं जर आईने तुला सांगितलं तर? तरी मी येणार. तू जर असं केलंस ना तर आई अजून चिडेल. अरे मग आई तुला कधीच माफ नाही करणार, आणि मी पण. बिट्टी बिट्टी ऐक ना, मी असं काय केलंय ज्यामुळे तू चिडलीस एवढी? तू परत डोनेशन द्यायचा प्रयत्न करतोयस ना? मी नाही, मी असं काही नाही केलं. पार्टनर तू खोटं बोलू नकोस हा, बाप्पा कान कापतो. एक मिनिट बिट्टी. अहो रुद्र सर, तुम्ही जी एनजीओ ची बाई पाठवली आहे ना, ती आली इथे. अहो तिचा फोन आला होता तर गौरी इतकी चिडली होती. एनजीओ? हो अहो रुद्र सर, प्रकरण वाढण्याआधी ना तिला परत बोलावून घ्या. मागच्या केपी सारखं जर यावेळी झालं ना तर ती तुमच्या सकट मलाही आकलून देईल. पार्टनर तू हे वेळीच थांबव. आईला जर हे कळलं ना तर आई तुला नाशिकच्या बाहेर पाठवेल. बिट्टी बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच कुणालाच नाही पाठवलंय. ठीक आहे, मी बघतो बाळा, तू ठेव फोन. हा मला निघावं लागेल. बिट्टी मला काय वाटतं, रुद्र सर ना खरं बोलत असतील. आता ती एकच चूक दोनदा करतील असं नाही वाटत मला. पण त्याने जर हे केलं असेल तर मग आता काही खरं नाही त्याचं. पार्टनर काही आता पुन्हा आश्रमात येत नाही. तू गौरी ना? हो. आणि तुम्ही? मी दादू. हा सॉरी, म्हणजे मी भरत. मला इथे सगळे दादू म्हणतात. तुम्ही रुद्र सरांना ओळखता का? हो. बर, पण मग तुम्ही या सगळ्यासाठी तयार कशा झालात? रुद्र सरांमुळे. त्यांचं बोलणं इतकं प्रभावी आहे ना, त्यामुळे मी ठरवलं एकदा आश्रम जाऊन बघायचा, खात्री करून घ्यायची, आणि मलाही अंदाज येईल ना, सगळं माहित करून घेतलेलं बरं असतं.
मला हा फोन घ्यावा लागेल. आलेच मी. बघितलंस कशी पट्टी पडवली यांना. यांना बघून कोणालाही असं वाटेल की या एनजीओच्या आहेत. नाही नाही, मला नाही वाटत गौरी, रुद्र सर असं काही. दादू तू काही बोलूच नकोस. मागच्या वेळी पण तू विश्वास ठेवला होतास ना त्यांच्यावर. बघितलंस ना काय झालं ते. यांना पण नक्की काहीतरी भुरळ घातली असणार. एकदम मस्करी करून पोट भरत नाही का रे यांचं. एखाद्याच्या भावनांशी किती खेळायचं. बाबो, त्या गेल्या वेळच्या पुष्पासारखी ही पण खोटी आहे की काय. नाही, पण मला नाही वाटत रुद्र सर पुन्हा असं काही करतील. ते हट्टी आहेत रे. गेल्या वेळी पुष्पाजी पकडले गेले ना, मग यावेळी आपल्याला खरं वाटावं म्हणून त्यांनी या बाईंना पाठवले. पण आता मी नाही फसणार. यांच्या समोरच कसं पितळ उघडं पाडते बघच तू. अरे वा, हे तर आहे तो कोलीत सापडलं हातात. हॅलो, तुम्ही काय ज्योतिषी आहे का काय. काय? नाही, तुम्ही सांगितलं होतं ना काल, अगदी तसंच झालं. संधी आली आहे हातात. काय झालं? तुमच्या रुद्र साहेबांनी कोणाला तरी उभं केलंय देणगी द्यायला. नक्की रुद्रने पाठवलं? 100% त्यांनीच पाठवलंय. मग गौरी काय म्हणाली? काय म्हणणार, उलट तपासणी घेतीये त्या बाईची. लय भडकलीये. मला नाही वाटत ती आता रुद्र सरांना समोर पण उभं करल. देणार आकलून आता. वा, चांगली बातमी दिलीस. असंच होते. काही झालं तरी गौरीला देणगी देता कामा नये. देणगी नाही म्हणजे गौरी मुलांसमोर तोंडावर पडेल आणि मी माला माल. हॅलो हॅलो, कुठे हरवलीस? हा हा, बोला ना बोला. ऐक, आता तू गौरीच्या बाजूने व्हायचं. म्हणजे? अगं आता आग लागलेलीच आहे ना, त्यात तेल ओतत राहायला हवं. तू गौरीला सपोर्ट करायचा. आणि काही झालं तरी ती बाई खोटी आहे हे सिद्ध करायला तिला मदत करायची. कळलं का? हो हो, कळलं कळलं. लगेच भडका उडवते बघा. हे बघा, ताबडतोब रुद्र सरांना बोलवा तुम्ही. मी? हो. माझ्याकडे फोन नंबर नाहीये त्यांचा. कसं शक्य? त्यांच्या सांगण्यावरून आलात ना इथे. नाही नाही, काल ते जे काही बोलले ना ते ऐकून मी इथे आले. त्यांचा आमचा काही संबंध नाही. मी त्यांना पर्सनली नाही ओळखत. हे बघा, प्लीज खरं काय ते सांगा, कारण सगळं खरं कळलंय मला. या आधी मदतीच्या नावाखाली आम्ही फसलोय, आमची मस्करी केली गेलीये, पण मी आता यात अडकणार नाही. एकदम बरोबर बोलते गौरी. आम्हाला सगळी माहिती लागते. असं कोणी उठून येईल आणि आश्रमाची माहिती मागेल असं चालणार नाही. गौरी एकदम कडक आहे. तिला बेशिस्तपणा, फसवणूक असं काही चालत नाही. एक मिनिट. काय 1 मिनिट? तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का? असतील तर तिला दाखवा. ती ठरवेल काय आहे ते. मुलांना अजिबात करमत नाही गौरी शिवाय. तिचं सगळं शिस्तीत असतं. तुम्हाला कागदपत्र पाहिजे आहेत का? हो. ठीक आहे. यात पॅन कार्ड, आधार कार्ड, संस्थेच्या रजिस्ट्रेशनची कागदपत्र सर्व काही आहे. नीट चेक करा.
जरा चेक कर ग गौरी. आजकाल खूप फसवतात लोक. गौरी सगळे ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. गौरीची तुम्ही पाठवलत ना यांना? मी नाही पाठवलं. बिट्टी बिट्टी ठेवायच्या डोक्यावर हात आणि शपथ घेऊन सांगा. मी ह्यांना पाठवलं नाहीये आणि मी ह्यांना ओळखतही नाही. घ्या आता खोटी शपथ पण घ्यायला लागला हा. ए गौरे बघ तुझ्या पोरीची खोटी शपथ घेतोय. लब्बाड आहे लब्बाड. याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. ओ माझा पार्टनर काय खोटी शपथ नाही घेणार, समजलं ना? एक मिनिट, काय इश्यू आहे हा? माझ्या आडून रुद्र पैठणकर तुमची मदत करू पाहताय असं वाटतंय का तुम्हाला? नाही ते तसं काही नाही. म्हणजे नाहीच आहे तसं. नाही ओळखत आम्ही एकमेकांना. अहो मी हॅपी फेसेस NGO साठी काम करते आणि आम्ही अनाथ आश्रमांना मदत करतो. काल रुद्र सरांनी तुम्ही आश्रमासाठी कसं झटताना ते दाखवून दिलं आणि तुमच्या आश्रमाला निधीची गरज आहे म्हणून आले मी. यांनी नाही पाठवलंय मला. सॉरी, मला वाटलं यांनीच तुम्हाला. इट्स ओके. तुम्ही इतकी शहानिशा करून पैसे घ्यायला हो म्हणालात हे आवडलं मला. ही चांगली बाब आहे. कधी कधी लोक ब्लॅकचा पैसा फिरवून आश्रमांकडनं परत मागतात, तेव्हा त्यांची काय पंचायत होते ना ते चांगलंच माहित आहे आम्हाला. तुम्ही मुलांच्या सुरक्षेचा किती विचार करता हे पाहून तुमच्याबद्दल आदर वाढला. अहो तुम्ही तर या मुलांच्या यशोदा आहात. बरोबर बोलला तुम्ही. माझी आई आहेच तशी. गौरी, मी तुमच्या इथल्या मुलांना भेटू शकते का? हो हो नक्कीच भेटू शकता ना. मी घेऊन आलो त्यांना. बिट्टी, कुणाचा तरी अजूनही विश्वास बसलेला दिसत नाहीये माझ्यावर.
त्या रुद्राचं पित्तळ उघडं करायला आले होते, पण रेवती मॅडमचाच प्लॅन उघडा पडला इथं. मी चहा पाण्याचं बघते. हा परशा, तो शाहू, तो यश, तो रुपेश, ती दुर्वा, ही स्वरा आणि ही बिट्टी. अरे वा, गोड आहे एकदम. आणि हो मॅडम, हा आश्रम म्हणजे आमच्या सगळ्यांचंच घर आहे. अरे वा, छान. आवडतं का मग इथे? हो. इथून नव्या घरी जावंसं वाटतं? नाही नाही. अरे हो हो हो, मी काही घेऊन जाणार नाही कुठे तुम्हाला. बरं, इथे काय आवडतं? सगळंच. दादू, आई, रुद्र दादा. मग कोणी आई बाबा घ्यायला आलेत तर जाणार नाही तुम्ही? नाही नाही. रुद्र दादा आणि गौरी असताना नव्या आई बाबांची काय गरज? छान जोडी मिळाली हं तुमच्या आश्रमाला. खरंच भाग्यवान आहात. काल रुद्र सरांनी गौरीचे प्रयत्न दाखवून दिले नसते तर कळलंच नसतं. इतकं मनापासून काम करणारी माणसं नाहीतरी आम्हाला माहित होत नाहीत. रुद्र सर खरंच ग्रेट आहात. रुद्र सरांची पण कमालच आहे. हा, एवढा मोठा माणूस पण स्वतःच्या कामातून वेळ काढून इथे लक्ष देतात. सगळ्यांना नाही जमते. कुणीतरी मला सांगितलंय, स्वतःच्या आनंदात स्वार्थ असतो आणि इतरांच्या आनंदात देव भेटतो. आणि मला हा आनंद गमवायचा नाहीये. इथली सगळी माणसं माझी आहेत. आपल्या माणसांची मनापासून काळजी घ्यायची, त्यांना न फसवता त्यांच्यासाठी काम करायचं. हे कोणीतरी नकळत शिकवलंय मला. ग्रेट. ज्यांनी शिकवलं तेही ग्रेट. आणि तुम्हीही ग्रेट आहात. इतकं छान वाटलं ना तुम्हा सगळ्यांना भेटून. मी आता नक्की आमच्या NGO तर्फे तुमच्या आश्रमाला मदत मिळवून देईन. आपल्याला मदत मिळणार. आपल्याला कुठेच जावं लागणार नाही. हा बोल. काय बोलणार? कप्पाळ म्हणजे गेला डाव तुमच्या हातातनं. काय बोलतेस तू? अहो सगळे फासे उलटे पडले. ती बाईच खरी निघाली. काय? त्या बाईला काल आलेल्या लोकांनी गौरीचं कौतुक सांगितलं. आली ना देणगी घेऊन. नुसते गोडवे गात होते तुमच्या रुद्राचे. आणि आता काय, रुद्रने फसवलं नाही म्हणून गौरीचा राग पण गेला. मॅडम, हा पुष्पगुच्छ मुलांनी स्वतः आपल्या हाताने तयार केलाय. इथल्या फुलांचा, खास तुमच्यासाठी. वा, किती छान आहे. पण हा गुच्छ मला रुद्र सर आणि गौरीने दिला तर? हो हो, नक्की देणार ते. रुद्र सर घ्या घ्या. गौरी घ्या. रुद्र सर घ्या. एक फोटो घेता का प्लीज? हो घेतो ना फोटो. फोटो घेतो ना.
एक मिनिट हा हा स्माइल स्माइल स्माइल. हे घ्या. ए पोरांनो चला तुम्ही पण काढा. चला बसा. व्यवस्थित 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 गोंधळाने. हा ए चंद्रे हो ना मागे असं आतमध्ये ये काय आतमध्ये ये आणि हास जरा हास हास असं